भेटलं, विषय संपला. मत कसं घेतलं त्यांचं 26 लाख. किती आमदार आले 26 लाखात निवडून? करा बरं गणित. तेव्हा तुम्हाला समिती नेमली नाही, तेव्हा तुम्ही पात्र पाहिलं नाही, अपात्र पाहिलं नाही. म्हटलं त्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये दिले, आता म्हणतो नाही आम्ही समिती नेमतोय, आम्ही असं करतोय. तुमच्या बापाचं राज्य आहे? लाडकी बहीण काय त्याच्या प्रेमापोटी दिली तुम्ही? तुम्ही काय त्या वेदनेपोटी दिली? तुम्हाला सत्य द्यायचं होतं म्हणून लाडकी बहीण सुरू केली. त्या लाडकी बहिणीचे दुःख पाहून दिले. भावाले रोज रोज लुटता, म्हणजे 1500 रुपये द्यायचे आणि तिचं घर नावानं करून घ्यायचं, असं सरकार आहे. आता काय म्हणतंय आपल्या काय म्हणायचे पहिले आमचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या अगोदर, का तुमचा 7/12 कोरा झाला, सरकार आल्यावर पहिलं काय काम करन तर 7/12 कोरा 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 असं बोलले का नाही बोलले. आता काय म्हणतं? आता म्हणतं दुष्काळ नाही, उद्या दुष्काळ पडलं तर काय करू? तेव्हा काय गांजा पिऊन दिलं होतं का भाषण? ही काय पद्धत आहे? किती चिवत्या बनवणार? तेव्हा सांगायला पाहिजे होतं भाषणात. तुम्ही धर्माचा झेंडा हाती घेऊन हिंदू धर्मालाच तुम्हाला खलास करायचा आहे. जसं रीतिरिवाजानं पहिले हिंदू धर्म खलास झाला ना, तसं 6.5 लाख शेतकऱ्यामध्ये ज्या आत्महत्या झाल्या त्याच्यात किती मुसलमान आहे? 99% हिंदू आहे. तो रोज मारायचा तुम्ही व्यवस्थेनं. अफजल खानानं जेवढे मारले नाही तेवढे तर या व्यवस्थेनं मारलं शेतकऱ्याला, हिंदूला. पण बटेंगे तो कटेंगे म्हणजे मतासाठी, आणि आता बटून कट्टे तो आमचा शेतकरी. त्याचं काय? सगळे नाटकं चालू आहे. धर्माच्या नावानं राजकारण सोपं करायचं आणि आपूच्या घोड्या देऊन डोक्यात घालून निवडून लढवायच्या, जिंकून यायचं आणि शेतकऱ्याच्या छाताड्यावर तलवारी चालवायचं. ते होऊ देणार नाही. वेळ आली तर जो तलवार चालला ना शेतकऱ्याच्या छाताड्यावर, त्याच्या छाताड्यावर आम्ही तलवार चालू. फिर आता लोकशाही संपलीच आहे हो. तुम्ही सांगा, एकाच घरात 80 नावं. राहुलजीनं काढलं ते काही खोटं आहे काय? पण पाप तर त्यानंच आणलं ना ईव्हीएम मशीनचं. त्याचा जो संस्थापक अध्यक्ष आहे ते काँग्रेसच आहे. ईव्हीएम मशीन आणली काय इकडे मराले? आणि हे मोदीजी किती जोरानं बोलत होते, ईव्हीएम मशीन हटाओ, देश बचाओ. आता काय देश खड्ड्यात टाकायला चालले का तुम्ही? तुमच्या मताची किंमत कमी झाली ना. आज भाजपचे आमदार किंवा खासदार निवडून आले असेल तर ते काही मशीन नजर आले तर उद्या यांच्या कार्यकर्त्याला तरी ते भाजपवाले विचारणार काय? चल मशीन आहे, आता कशाला कार्यकर्ता पाहिजे? महत्वच कमी केलंय. तुमचा अंकुश संपला. म्हणून बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आंदोलन केलं पाहिजे, आणि नाही केलं तर मग बीजेपीच्या पक्ष कार्यालयातून मतदान झालं पाहिजे. हे मतदान केंद्र बंद करा. बीजेपीच्या कार्यालय प्रत्येक गावात नेमा आणि तिथं मतदान केंद्र सुरू करून द्या. कशाला करायचं ते विनाकारणचं भानगड? गोर गरीब मोठा एक आशा त्यांना आणि मोठा दिलासा अहिल्यादेवी होळकरांच्या राज्यात होत होता. तो आत्मसन्मानही गेला आहे. देवेंद्रजीच्या डोक्यात हे आलं पाहिजे का आत्मसन्मान तर दूर, आत्महत्या होत आहे. आणि देवेंद्रजी अशा गोष्टी करत आहे का दुष्काळ पडल्यावर आम्ही कर्जमाफी करू. आता भाव भेटत नाही म्हणून मरावं लागतं. हे देवेंद्रजीला तो विचार त्यांच्या डोक्यात यावा म्हणून आम्ही हे स्थळ निवडलं. आणि म्हणून धर्मजातीच्या पलीकडे जाऊन शेतकरी मजुराच्या कष्टाच्या लढाईला कुठेतरी एक वेगळं आशीर्वाद आम्हाला भेटले पाहिजे म्हणून आम्ही या जन्मभूमीमध्ये आलो. ही पवित्र भूमी आहे. या पवित्र भूमीतून एक चांगला विचार सरकारला देण्याचा प्रयत्न आम्ही राखी पौर्णिमेच्या दिवशी करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.